नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आम्ही पेंडकर विकास आघाडीची प्रभाग 10 मध्ये प्रचार रॅली। शिशिर धारकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केला हल्लाबोल। पेण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून प्रभाग क्रमांक 10 मधून मीनाक्षी पाटील तर 10 मधून संकेत म्हात्रे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रिया धारकर यांनी आम्ही पेंडकर विकास आघाडीतर्फे रामवाडी येथील लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला। या प्रचार रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याने ही आमची विजयाची नांदी असल्याचे उमेदवारांनी सांगितले। तर माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील सह तृप्ती भोईर, पेण। विषय एक, नगरपालिका हे 14 वर्ष पेणकरांना भोगायला लागतंय। ते येत्या 5 वर्ष परत भोगावं लागणार नाही, या भागवाला लागायला नाही पाहिजे। जो काय बदल करायचा आपल्याला, 14 वर्षाचा आधीचा कारभार आपण सगळे पेंडकर जाणता आहात। आमचा आपल्या जाहीरनामा मला वाटतं आपण सगळ्यांनी वाचलेला आहे। एकच आहे, पेणचा विकास, स्वतःचा विकास नव्हे। आज जे आता सत्तारूढ पार्टीचं जे काम चाललेलं आहे, फक्त एकच बंगल्यावाल्यांचा फक्त विकास होतोय, पेणकरांचा विकास कुठलाही होत नाहीये। एकच फक्त सगळ्या नागरिकांना विनंती आहे, आता जे आम्ही पेंडकर विकास आघाडी जे आहे हे कुठल्या एका पक्षाचे नाही आहे। आम्ही सगळे पेंडकर एक समविचारी लोक आणि एकच समोर एक आहे की पेणचा विकास। नगरपालिका इलेक्शन झाल्यानंतर जे काय आम्ही जाहीरनाम्यामध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे, ती निधी आणण्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत। नक्कीच पहिली गोष्ट म्हणजे हे पेण शहरामध्ये येताना जो मिनी चायना वॉल घातलेले, मिनी चायना वॉल, कायदा काय बोलतो, शहरामध्ये जाताना हे उड्डाण पूल कायद्याने बंधनकारक आहे। मग ते चायना वॉल का घातली गेली? काही खोके नेत्यांपर्यंत पोहोचवले गेले का? पाण्याची स्कीम आज 149 कोटीची का रखडलेली आहे? कुठल्या नेत्याकडनं जास्ती टक्केवारी मागण्यात येते का? आज जो पेणचा विकास रखडलेला आहे हे फक्त टक्केवारी आणि स्वतःच्या घरामध्ये कामं घेणार। आता 57 कोटीची सिमेंटची रोडची कामं घेतली। सिमेंटच्या रोडची कामाची आपण अवस्था बघताय, आज एस्केवेशन झालेलं नाही आहे। जो डिवायडर आहे, डिवायडरच्या वरच्या पर्यंत लेवल आलेला आहे, फक्त त्यांच्या घरासमोर लेवल केलेली आहे। आज पेण शहरामध्ये तुम्ही मला सांगा, पाणी तुम्हाला किती वेळ भेटतं? पाणी किती वेळ आपल्याला सगळ्यांना भेटतं? अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास, बरोबर आहे? मग बंगल्यावाल्यांच्या घरामध्ये 24 तास पाणी कुठं भेटतंय? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। आज जिकडे रेल्वे स्टेशन असतं तिकडे एक पाईपलाईन रेल्वे स्वतःच्या खर्चाने नगरपालिकेकडे वर्ग करते आणि फक्त रेल्वेच्या साठी ते वापरलं जातं। त्याचं टॅपिंग आज बंगलेवाले करतायत। म्हणजे हे रेल्वेच्या पाण्याची निव्वळ चोरी आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही तर मागणी आम्ही इथं जाहीररित्या करतोय। बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या जाहीर सभेमध्ये होणार आहेत। काही गोष्टी बँकेबद्दल त्यांनी आता काल एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे, त्याचं उत्तर आज दुपारी तुम्हाला मिळेल, संध्याकाळपर्यंत आणि उद्या सकाळपर्यंत। सगळ्या पेंडकरांना काय आहे, काय वस्तुस्थिती आहे आणि त्यांचा त्याच्यामध्ये रोल काय आहे आणि नगरपालिकेमध्ये रोल काय आहे हे सगळ्यांच्या समोर येईल।